जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार, हे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात आलेले। मात्र यामध्ये काही गोष्टी ह्या बंधनकारक केलेत। त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही आणि काही जणांनी काढलेले, मात्र त्यांनी जर ते बँकेत दिलेलं नसेल तर त्यांना ते बँकेत सुद्धा देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर जे धान बोनस शेतकरी आहेत, धान बोनस जाहीर होऊन सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। आता त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता या कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण करणं हे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला बंधनकारक आहे आणि त्या शेतकऱ्याचा आधार नंबर कर्ज खात्याला लिंक असणं तितकंच गरजेचं आहे। त्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्याचा शेतकरी ओळखपत्र नंबर हा सुद्धा काढलेला असणं गरजेचे। आता आणखी बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांकच काढलेला नाही किंवा काही शेतकऱ्याचा आधार नंबर आपल्या कर्ज खात्याला लिंकच नाही। तर आता काय करायचंय, जे जे पात्र शेतकरी होतील त्यांच्या लक्षात आलेलं असं आपण आता पात्र होणार आहोत का नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर आपल्या कर्ज खात्याला लिंक करायचा आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर शेतकरी ओळखपत्र काढलेलं असेल त्यांनी आपलं शेतकरी ओळखपत्र ज्या बँकेकडून आपण पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेत आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक द्यायचा आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेला नसेल त्यांनी ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून लवकरात लवकर आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढायचा आहे आणि तो आपल्या कर्ज घेतलेल्या बँकेत नेऊन द्यायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर लिंक नसेल तर ते सुद्धा लिंक करायचे आणि त्याशिवाय आपल्याला आधार प्रमाणीकरण करता येणार नाही आणि आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यामध्ये येणार नाही। आता दुसरा विषय धान बोनस शेतकऱ्याचा। धान बोनस शेतकऱ्यांना राज्य सरकारनं धान बोनस जाहीर केलं, मात्र अद्यापही या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे धान बोनस आलेलं नाही। आता कालच्या सभागृहामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी यावर प्रश्न उपस्थित केला। आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी सुधीर भाऊंना सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे, ते थोडक्यात पाहू। सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे। सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचंच आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत। आत्ता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे, नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात। फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेलं नाहीये। तर अशा पद्धतीने योग्य वेळी धान बोनस देऊ असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत, अशी ही महत्वाची माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।